नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अक्षय गवळी आनंद ॲग्रो केअरचा प्रतिनिधी। तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकतो की आपण आज डाळिंबाच्या बागेमध्ये उभे आहे। तर सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या डाळिंबाचे बहार सध्या धरायचं काम चालू आहे। तर त्या दरम्यान आपल्याला मातीचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे। तर जेणेकरून आपल्याला जे पुढचं जे आहे जे न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट आहे ते एकदम व्यवस्थित करता येईल। तर आपण आज मातीचा नमुना घ्यायचा कसा यावरती व्हिडिओ बनवणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते आपल्याला जमा करायचं आहे। मेन म्हणजे एक स्वच्छ असलेलं पावडर, त्यानंतर स्वच्छ पाटी आणि आगार याद्वारे आपण सॅम्पल कलेक्ट करणार आहोत आज। तर आपल्याला एका एकरमधून साधारणतः 8 ते 9 ठिकाणी झिगझॅग पद्धतीने असे आपल्याला सॅम्पल घ्यायचे। तर तो सॅम्पल घ्यायचा कसा, सर्वप्रथम भोदाच्या लगत आणि वरंडी आपली चालू होती त्या मधली आपल्याला पावड्याच्या साहाय्याने माती अशी बाजूला करायची आहे। त्यानंतर आगारच्या साहाय्याने आपल्याला साधारणतः 8 ते 9 इंच असा व्ही शेपमध्ये खड्डा घ्यायचा आहे। तर तो खड्डा घेतल्यानंतर लाकडी पट्टीच्या साहाय्याने तो खड्डा कोरून आपल्याला त्यामधली माती आपल्याला जमा करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण एका एकरामधून 5 ते 6 किलो माती जमा केल्यानंतर ती मातीचे आपल्याला 4 भाग करायचे। 4 भाग केल्यानंतर 2 भाग आपल्याला बाजूला करायचे, परत माती मिक्स करून त्यानंतर अशी इतक्या वेळा करायचं आहे की आपली माती 1 ते 1.5 किलो राहत नाही। अशा पद्धतीने आपल्याला ती माती जमा झाल्यानंतर ती स्वच्छ अशा बॅगमध्ये टाकून ती आपल्याला लॅबमध्ये जमा करायची। तर अशा पद्धतीने आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद।